आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अंतराई, कसं वाटतं आता तुम्हाला? बरं वाटतंय ना? अंतराई, तुम्ही या घरात फक्त लीलाईंशीच बोलता, पण तुम्हाला कधी कोणाला काही सांगावं असं वाटलं तर तुम्ही आम्हा तिघींशी बोलू शकता. आम्ही कधीच कुठेच कोणाला काही सांगणार नाही. अंतराई, तुमच्या येण्याने आम्हा तिघींना खरंच खूप आनंद झाला. म्हणजे असं वाटतं की आमची खूप जवळची जुनी मैत्रीण आम्हाला परत इतक्या वर्षांनी भेटली आहे. हो ना, खरं तर लीलाई सारख्या तुमच्या बरोबर असतात, त्यामुळे आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगता नाही आली, पण तुमचं या घरात असणं आम्हाला खूप मॅटर करतं. किती मनापासून बोलतायत ह्या. म्हणजे ह्यांना मी परत आलीये ह्याचा खरंच आनंद झालाय. तुम्हाला बघून सतत असं वाटतं की आपलं काहीतरी खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे. हो, मला तर असं वाटतं ना, आपण याआधी खूप गप्पा मारल्या. तुम्हालाही असं काही वाटत असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. हा, बिचाऱ्या आडून आडून मला काही आठवतंय का ह्याचा अंदाज घेत आहे. सांगू का मी ह्यांना? मला सगळं आठवलंय ते. माझ्या परत येण्याने एवढा आनंद झालाय यांना. मला सांगा, तुम्ही तुमच्या आणि एजंटच्या लग्नाचा अल्बम बघितला ना? मग त्याच्याने तुम्हाला काही आठवलं का? तुम्हाला एजंटचा राग आला असेल ना? सरस्वती, सॉरी. अंतराई, ते सरस्वतीने आता विषय काढलाच आहे तर वी सॉरी, पण म्हणजे तुमची पर्सनल गोष्ट आहे ही. पण प्लीज तुम्ही सांगाल का मला तुमच्यात आणि एजंटमध्ये काय बोलणं झालं नक्की? चुकीचं समजू नका आम्हाला प्लीज. तुम्ही एजंटशी काय बोलला हे जर कळलं तर आम्ही तुमची मदत करू शकू. एजंटचे ते फोटो बघून तुमच्या मनात काहीतरी गैरसमज झालाय का? नाही, कारण त्यांची काही चूक नाही आहे यात. हे बघा अंतराई, आम्हाला तुमची खरंच मनापासून मदत करायची आहे आणि त्यासाठी आम्ही वाटेल ती मदत करायला तयार आहोत. तर तुम्ही आम्हाला सांगा जर तुमच्या मनात काही आलं असेल तर. कारण खरंच एजंट चुकीचे नाही आहेत हा. तुम्ही त्यांच्याविषयी मनात राग नका ठेवू. तुम्हाला माहित नाहीये, पण त्या लीलाने एजंटशी त्यांना फसवून लग्न केलेलं आहे. तिने जबरदस्ती लग्न केलंय. एजंटची खरंच यात काहीच चूक नाहीये, पण आता बघा ना, ते त्या लीलाचंच सगळं ऐकतात. म्हणजे अंतराई, तुम्हाला वाटत असेल की लीलाई किती चांगल्या आहेत, तुमची किती काळजी घेतात, पण खरं तर तसं काही नाहीये. हो, त्या फक्त एजंटना दाखवण्यासाठी तुमच्याशी चांगलं वागतात. आणि तुम्हाला खरं सांगू अंतराई, म्हणजे त्या गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी ना कुठल्याही थराला जाऊ शकतात. हो, हे काय बोलतायत ह्या तिघी जणी? मला वाटलं होतं की ह्यांना माझ्याबद्दल, अभिराम बद्दल, ह्या घराबद्दल खरंच काळजी वाटते, पण असं नाहीये. ह्यांना तर फक्त आणि फक्त लीला कशी वाईट आहे हे सांगण्यातच जास्त इंटरेस्ट आहे. काय झालं? तुम्ही असं का बघताय आमच्याकडे? तुम्ही प्लीज आम्हाला चुकीचं नका समजू. हा, आम्हाला खरंच फक्त तुमची मदतच करायची आहे.
सॉरी पण मी थोडा वेळ पडू का? मला जरा थकल्यासारखं होत आहे. हो अंतराताई, तुम्ही आराम करा. निघताय ना? अंतराई, तुम्ही आराम करा, आम्ही नंतर येतो. मी लीलाशी नाही बोलू शकत या विषयावर, पण मग कोणाशी बोलू? आईंशी बोलू का? नाही नाही, नको नको. या घरात कोणाशीही बोलले तरी सगळं अवघड होऊन बसेल. फाल्गुनी, उद्या जाऊन तिलाच भेटते. सॉरी बाळा, तू आता या जगात येणार आहेस हे मी कुणालाच सांगू शकत नाही. अगदी तुझ्या बाबांनाही नाही. पण अजून किती दिवस लपवून ठेवू मी हे सगळं? मला लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन यायला हवं. सोनोग्राफी करायला हवी. कितवा महिना आहे ते कळेल. तू ठीक आहेस ना हे सुद्धा कळेल. पण आता अंतरा त्यांची मेमरी परत यायला हवी. हे काय करू पार्टनर? तूच यातून मार्ग काढ. हिला सारखा असा का त्रास होतोय?